रुपाली चाकणकर यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। एक मोठी अपडेट समोर येते। खरात प्रकरणासंदर्भामध्ये रुपाली चाकणकर यांची ईडीकडून आता चौकशी केली जाणार आहे। उद्या या चौकशीला हजर राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। बोंधुबाबा कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावलेलं होतं। 70 कोटी बेहिशेबी व्यवहाराप्रकरणी ईडी आता रुपाली चाकणकर यांची चौकशी करणार आहे आणि तपास केला जाणार आहे। खरं तर याआधी देखील एसआयटी कडून त्यांची सलग 6 तास चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ईडी कडून देखील तपास केला जाणार आहे। बोंधुबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावलेला आहे। एसआयटी कडून चौकशी झाल्यानंतर आता ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे आणि उद्या या ईडी कडून त्यांची चौकशी केली जाईल अशी देखील माहिती सध्या समोर येते। गेल्या रविवारीच त्यांची एसआयटी कडून तब्बल 6 तास अशी चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर उद्या पुन्हा एकदा त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे उद्याच ईडी कडून रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाईल आणि या चौकशीला त्या हजर राहतील अशी शक्यता ही सध्या वर्तवण्यात येते आहे। बोंधुबाबा कॅप्टन खरात प्रकरणी त्यांची ही चौकशी केली जाणार आहे आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, उद्या रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी केली जाईल अशी माहिती कळतीये। नक्कीच आपण पाहिलं तर मागच्याच आठवड्यात प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत, त्यांना देखील ईडीने समन्स बजावलं होतं। त्यांची चौकशी झालेली आहे आणि त्यांच्या मुलाची देखील चौकशी झालेली आहे। याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांना देखील ईडीने काल समन्स बजावलेलं होतं आणि आठवड्याभरात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उद्या रुपाली चाकणकर या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। बोंधुबाबा कॅप्टन खरात याच्या समता बँकेतनं जे काही गैरव्यवहार झालेले होते, या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा आधी नाशिक पोलिसांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर एसआयटी फॉर्म झाली, त्याच्यात देखील तपासात समोर आलं होतं आणि त्याच बेसिसवर ईडीने हा गुन्हा दाखल केलेला होता। याच प्रकरणात आता ईडी कडनं रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे उद्या रुपाली चाकणकर या चौकशीला हजर राहतात का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर या चौकशीमध्ये नेमकी काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। निश्चित, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।